नमस्कार, मी डॉक्टर निलेश धामणे, कन्सल्टंट, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, कीमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड स्पेशलिस्ट. डॉक्टर, आमचा आजार आता पुढच्या टप्प्यात गेला आहे. इंजेक्शन, कीमो, रेडिएशन, सर्जरी काहीच मानवणार नाही. आमच्याकडे काही पर्याय आहेत का सगळे पर्याय संपले? आमच्या पेशंटला फक्त गोळी स्वरूपात आजार होऊ शकतो जसं बाकी आजारात होते? असे विविध प्रश्न आम्हाला रोज पेशंट क्लिनिकमध्ये पडतात. कर्करोगाच्या उपचार पद्धतीत आधुनिक पद्धतीने एवढे आमूलाग्र बदल झाले की एका गोळीवर पण आजार नियंत्रणात राहू शकतो. पेशंटचं आयुष्य सुखकर होतं आणि पेशंट रेग्युलर सगळं घरातलं करून त्या गोळीवर आपलं नियंत्रण ठेवू शकतं. आज आपण अशाच एका पेशंटचा अभिप्राय घेणार आहे आणि त्यात आपण जाणून घेणार आहे त्यांनी आपल्या आजारावर कसं नियंत्रण ठेवलं, कशी मात मिळवली एका गोळीच्या द्वारे. तर आपण त्यांचं पहिले नाव विचारत आणि त्यांना काय आजार होता ते विचारत. तर आपलं नाव सांगा. पूर्ण नाव सांगा. मी सांगू? सांगा. वत्सला पांडुरंग पवार. आपलं कोण पेशंट? आमची आई आहे. काय त्रास होता सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा? सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा त्यांना घशाचा त्रास होता. घशामधून जेवण त्यांना वेळेत गिळत नव्हतं. घेता त्रास. मग पुढे काय काय ट्रीटमेंट झाली? पुढे आम्ही बाहेर खाजगी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट केली. तिथं आम्हाला काही फरक पडला नाही. शेवटला आम्हाला एक सल्ला तुमच्या दवाखान्याचा मिळाला. आम्ही इथं आल्यानंतर तुमच्या दवाखान्यामध्ये टेस्ट केल्यानंतर आम्हाला असं कळालं की असं पेशंटांना झालेलं आहे आणि ते केलं पाहिजे. सर्वप्रथम तुमच्या दवाखान्यामध्ये आम्ही रेडिएशन घेतलं. रेडिएशन घेतल्यानंतर 2 महिने आम्ही थांबलो आणि 2 महिन्यानंतर परत सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन केल्यानंतर त्याचं निदर्शन असं आलं की केमो घेतलं पाहिजे. केमो नंतर तर आपण आता जसं बघितलं की पेशंटचं निदान झाल्यानंतर त्याला आपण उपचार पद्धतीचा सल्ला दिला. पेशंटने व्यवस्थित पद्धतीने सल्ला ऐकला. हॉस्पिटलमध्ये येऊन जे काही रेडिएशनचं आहे ती एक स्ट्रॉंग ट्रीटमेंट घेतली. त्यात बराच फायदा झाला. पण जरा सिटी स्कॅन जो आपण 2 महिन्यानंतर करतो रेडिएशनचा, त्यात काही अंश आजाराचा बाकी होता. जेव्हा आपल्याला आजार थोडा अंश बाकी असतो, आपल्याला तो मुळापर्यंत सगळा काढून टाकणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस पेशंटचं वय, पेशंटचं वजन, पेशंटची इच्छा, आजारामुळे होणारा त्रास हे डॉक्टर लक्षात घेऊन कधी इंजेक्शन, कीमो किंवा गोळी असे 2 पर्याय देतात. आपण आपल्या पेशंटला जेव्हा गोळीचा पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारून ज्या पद्धतीने घेतला, तर आपण जाणून घेऊ किती दिवसापासून पेशंट गोळी खातंय, गोळीचे काय काय साईड इफेक्ट्स आहे आणि गोळी त्यांना कशा पद्धतीने कुठल्या योजनेमार्फत आपल्याला हॉस्पिटलमध्ये दिली गेली. आता सर त्यांना गोळी आता गेले 3 वर्ष गोळी चालू आहे. त्या गोळीमुळे त्यांना साईड इफेक्ट कुठलाही व्हायला नाही. पूर्ण आमच्या आईची तब्येत पूर्ण आता पहिल्यासारखी आहे. जसं आपल्याला कळलं की 36 महिने पेशंट एका गोळीवर आहे. टार्गेटेड थेरपी जेफिटिने आपण जी म्हणतो, तर जो तोंडाचा आणि घशाचा जेव्हा आजार असतो, कर्करोग असतो, जो रेग्युलर जी आपली उपचार पद्धती स्टँडर्ड रेडिएशन, सर्जरी, कीमो, त्याला मर्यादा असतात आणि पूर्णपणे जात नाही. पण टार्गेटेड थेरपी, टायरोसिन कायनेज इनिबिटर, जेफिटिन गोळीने तो एवढे वर्ष नियंत्रणात राहू शकतो. ते पण टॉक्सिटी मॅनेज करून, म्हणजे कमीत कमी त्रास होऊन. हा पेशंट सुद्धा याला कुठलाही त्रास नाही झाला, पण काही पेशंटला अंगावर पुरळ येणं, कधी कधी अपचन होणं असे साईड इफेक्ट होऊ शकतात जे मॅनेज होण्यासारखे आहे. आणि महत्वाचा भाग, ही गोळी आपण त्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत देऊ शकलो. तर आपल्याला हा संदेश आहे की आजार कितीही तीव्र असेल, कुठल्याही टप्प्यात असेल, डॉक्टरांच्या सल्ल्याने एका गोळीवर सुद्धा नियंत्रणात होऊ शकतो. सगळ्याच पेशंटचा होईल असं नाहीये, पण काही पेशंट त्यासाठी इलिजिबल होऊ शकतात. सुदैवाने आपल्याला आपल्या भागात योजनेमध्ये पूर्णतः मोफत पण देता येतात आणि महिन्यातून गोळी घेऊन योग्य उपचार केले, योग्य टेस्ट केले, पेशंट फिट असेल, गोळी मानवत असेल आणि फायदा देत असेल, तर ती आपण कंटिन्यू करावी. तर आजच्या व्हिडिओतून आपण हा संदेश घ्यायला हवा की कुठलाही आजार असेल, कर्करोग असेल, तर आपल्या जवळच्या डॉक्टरकडे द्या, तज्ञांचा सल्ला घ्या, योग्य ते टेस्ट करून त्याचं निदान करून उपचार पद्धती घ्या आणि आपण असल्या बलाढ्य आजाराला सुद्धा मात देऊ शकतो. धन्यवाद.
माझं नाव विनोद पांडुरंग पवार, राहणार खडकेवाडा, तालुका कागल. हे आमची आई वत्सला पांडुरंग पवार, राहणार खडकेवाडा. आम्ही निपाणी येथे एका खाजगी दवाखान्यामध्ये घशाच्या निदानासाठी गेलो असता, तिथं दाखविलं असता काही 8 दिवसात उपचार घेऊन तिथल्या उपचारानंतर आम्हाला काही कमी आलं नाही. शेवटी आम्ही कोल्हापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमध्ये यायचा निर्णय घेतला. तिथे आल्यानंतर तिथे काही टेस्ट केल्यानंतर आम्हाला असं कळालं की घशाचा कॅन्सर हे असं आम्हाला निदर्शनास आलं. तिथून पुढं आम्हाला त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही रेडिएशन व रेडिएशन पहिला घेऊन 1-2 महिन्यानंतर परत सिटी स्कॅन करून केमोथेरपी घेतली. केमोथेरपी नंतर आम्ही परत टॅबलेट चालू केल्या आणि त्या टॅबलेट पासून आज आमची आई पूर्णपणे या आजारातून मुक्त झालेले आहे आणि गेले 4 वर्ष झाले ह्याला लढा देत आहोत. आणि आता आमची आई पूर्ण घरातील कामे वगैरे सगळे पूर्ण करतात. जेवण वगैरे सगळे व्यवस्थित जाते.